राधानगरी तालुका संघाची 69वी वार्षिक सभा खोराटे विद्यालयात आयोजित करण्यात आली होती। सभेच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव खोराटे होते। विषय पत्रिकेवरून 1 ते 6 विषय वाचन झाले, त्याला सर्वांनी मंजुरी दिली। त्यानंतर 7 नंबरचा विषय पोटनियम दुरुस्ती आणि राधानगरी तालुका संघाचं नाव स्वर्गीय शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका सरवडे करण्याच्या विषयाचं वाचन होताच मंजूर नामंजूर अशा घोषणा सुरू झाल्या। यावेळी अभिजित पाटील यांनी नामंजूर करत विरोध केला आणि एकच गोंधळ सुरू झाला। यामध्ये दोघेही समर्थक समोरासमोर भिडले। यावेळी जोरदार हाणामारी झाली। संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी सभासदांनी पोटनियम दुरुस्तीला दिलेली मंजुरी ही संस्थेच्या हितासाठी दिल्याचं सांगितलं। 69वी सभा खेळीमेळीत पार पडले। सर्व विषय या ठिकाणी एक मताने मंजूर झाला आणि जो शेवटचा विषय होता पोटनियम दुरुस्तीचा हा आल्यानंतर, कारण या संघाला शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका संघ असं नाव देण्याचं मागील जनरल 22-23च्या जनरलमध्ये ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे कायदेशीर आम्ही त्याची हे केली, म्हणजे कायदेशीर दुरुस्ती म्हणजे खात्यागट पाठवण्यासाठी पोटनियम दुरुस्ती केली आणि त्या शेवटच्या विषयात आला असता लोकांना काहीतरी सांगायचं आणि ते हे करायचं, तर या मंडळीने त्यांच्या मुलग्याने येऊन नामंजूर म्हणून विषय काय म्हणायच्या आधीच नुकतंच नामंजूर केलं आणि अशा पद्धतीने खेळीमेळी चाललेली सभा त्यांनी गालबोट लावलं। त्याचा मी संघाच्या मार्फत आपल्या सर्व सभासदांच्या मार्फत निषेध करतो। दरम्यान माजी अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी झालेल्या घटनेचा निषेध केला। तसंच विठ्ठलराव खोराटे समर्थकांनी सभेत राडा करण्याचं नियोजन केल्याचा आरोप केला। संघ स्थापनेच्या संस्थापक संचालक मंडळात शिवाजीराव खोराटे यांचं कुठेही नाव नाही, तरीही शिवाजीराव खोराटे यांच्या नावाला आमचा विरोध नाही। मात्र संघ स्थापनेला माजी आमदार शंकर धोंडी पाटील यांचंही मोठं योगदान आहे। त्यामुळे संघाला शिवशंकर राधानगरी तालुका शेतकरी संघ असं नाव द्यावं अशी आमची मागणी असल्याचं सांगितलं। विषय होता शिवाजीराव खोराटे साहेबांचं नाव द्यावं आणि आम्ही त्याला दुरुस्ती सुचवली होती। शिवशंकर नाव द्यावं, शंकर धोंडी पाटील शिवाजीराव खोराटे यांचं नाव द्यावं अशी दुरुस्ती सुचवली होती। अशी दुरुस्ती मांडत असतानाच त्या विठ्ठलराव खोराट्यांच्या माणसाने आमच्या लोकांच्यावरती हल्ला केला आणि लोकांना जखमी केले। 2-3 माणसं आमची जखमी झालेले आहेत। ह्याचाच मी खरं तर निषेध करतो। शिवाजीराव खोराटे समाजवादी विचाराचे होते, पण शिवाजीराव खोराट्यांच्या वारसाने अशा पद्धतीनं सभा उधळणं हे त्यांच्या शिवाजीराव खोराट्यांना सोडणार नाही। किंवा अशा या लोकांच्या ज्या मारहाण झाली आहे त्याच्या बाबतीत मी आता पूर्ण कायदेशीर कारवाई करणार आहे आणि ही जी पोटनियम दुरुस्ती त्यांनी ह्याच्यामध्ये दाखवली अहवालामध्ये, त्याला संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि मी ती संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये चर्चा झाली नसल्याबद्दल मी एक लेखी त्यांना पत्र दिले आणि या 52 गावांतल्या लोकांचं लेखी पत्र दिले आणि अशा प्रकारची दुरुस्ती करावी अशा प्रकारची मी मागणी केली होती। पण हुकुमशाहीच्या जोरावर झुंडशाहीच्या माणसं आणून ही सभा उधळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे, त्याला माझा निषेध आहे। विठ्ठलराव खोराटे यांनी संघाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा सर्व इतिहास आपल्या प्रास्ताविक भाषणात मांडून सुद्धा माजी चेअरमन वसंतराव पाटील यांनी हा गोंधळ घातला असल्याचा आरोप संघाचे संचालक बंडा पाटील यांनी केला। सभेला उपाध्यक्ष आनंदी पाटील, शुभम पाटील, दत्तात्रय धनगर, ॲडव्होकेट शिवाजीराव खराटे, श्रीकांत साळुंके, राजाराम देवर्डेकर, आनंदराव कवडे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते। सभेत वाद झाल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सभेच्या ठिकाणी तात्काळ भेट दिली। खोराटे आणि पाटील यांच्याशी चर्चा करून झालेल्या घटनेची माहिती घेतली।